सातवी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्ग आणि वर्गमूळ आणि घन आणि घनमूळ या घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हे प्रश्न नवनीत स्वाध्याय 6.1 मधले आहेत, जे वर्ग आणि वर्गमूळ आणि घन आणि घनमूळ याच्यावर आधारित आहेत. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. पहिला प्रश्न असा आहे, वर्गमुळात 1.96 अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 छेद वर्गमुळात 0.002116 बरोबर किती? चार पर्यायामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते 10च्या घातांकाच्या स्वरूपात दिलेत. पहिल्यांदा आपण हे जे एक्सप्रेशन आहे त्याची किंमत काढूया. इथं वर्गमुळात 1.96 आहे अधिक वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89 असं आपल्याला दिले आणि छेदामध्ये वर्गमुळात 0.002116. आता इथं दशांश चिन्ह काढून जर या संख्या आपण पाहिल्या तर 196, 225, 289 अशा आहेत. मग 196 14चा वर्ग आहे, मग त्याचं वर्गमूळ 14 येईल. पण इथे 1.96 आहे, त्याचं वर्गमूळ येईल 1.4, कारण 1.4 गुणिले 1.4 केलं तर 1.96 उत्तर मिळेल. त्याच पद्धतीनं 225 15चा वर्ग आहे, 2.25चं वर्गमूळ येईल 1.5 आणि त्याच पद्धतीनं 2.89चं वर्गमूळ 1.7 आणि छेदामध्ये ही जी संख्या आहे 0.002116 त्याचं वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल, जे 0.046 येईल, कारण 46 गुणिले 46 हा गुणाकार 2116 येतो. पण इथं 2116 दशांश चिन्हानंतर एकूण 6 डिजिट्स आहेत, त्यामुळं इथं 46 गुणिले 46 न करता 0.046 गुणिले 0.046 हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 0.002116, कारण पहिल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 3 घर आहेत, दुसऱ्या संख्येमध्ये 3 घर आहेत, एकूण 6 घरं इथं होतील. त्यामुळं वर्गमुळात 0.002116 त्याचं वर्गमूळ येईल 0.046. तर अंशामध्ये या ज्या सगळ्या संख्या दिल्यात 1.4 अधिक 1.5 अधिक 1.7 या सर्वांची बेरीज केली तर ती 4.6 येते आणि छेदामध्ये 0.046. छेदामधलं जर दशांश चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर इथं 46 घेऊ आणि दशांश चिन्हानंतर एकूण 3 डिजिट्स आहेत, त्यामुळे तेवढे शून्य अंशात वाढवायचे. अंशामध्ये 4.6 आहे, त्याच्या अगोदर 46 होईल, म्हणजे दशांश चिन्ह एका घरानं पुढे जाईल, पण 3 घरं घालवायचे आहेत, म्हणजे आणखी 2 घरं दशांश चिन्ह पुढे घालवायचे, त्यामुळे आणखी 2 शून्य इथं वाढवायचे. आता 46 न 4600 ला भाग घालवला तर 100चा भाग जाईल आणि 100 म्हणजेच 10च्या वर्गाच्या स्वरूपात लिहिता येईल आपल्याला. 100 म्हणजेच 10चा वर्ग, म्हणजे हे आपलं उत्तर येईल या बैजिक राशीचं 10चा वर्ग, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? किती रुपये वर्गणी दिली असा प्रश्न विचारलाय. आपण असं गृहीत धरूया की प्रत्येक विद्यार्थ्यानं X रुपये वर्गणी दिली. आता जितके विद्यार्थी आहेत तितकेच रुपये त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने दिलेत, म्हणजे 100 विद्यार्थी असतील समजा, तर प्रत्येकानं 100 रुपये काढलेत. मग एकूण रक्कम किती होईल त्याची? तर 100 गुणिले 100. आपण विद्यार्थ्याची संख्या X घेतलेली आहे, याचाच अर्थ प्रत्येक विद्यार्थ्यानं X रुपये जमा केलेत. मग एकूण रक्कम किती होईल हे काढायला X आणि X चा गुणाकार करायचा, म्हणजेच X वर्ग, म्हणजे विद्यार्थ्यांनी जमा केलेली एकूण रक्कम X वर्ग. आता त्याच्यामध्ये वर्ग शिक्षकांनी 91 रुपये घातलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये 91 रुपये मिळवायचे आणि ही जी टोटल आहे ती टोटल आहे 2116 रुपये. आता हे एक समीकरण आपल्याला मिळालं, हे समीकरण सोडवूया आपण. X वर्ग बरोबर 2116 आहे तसेच, अधिक 91 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 91 होतील, म्हणजेच X वर्ग बरोबर 2116 वजा 91 उत्तर येईल 2025 रुपये. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. X वर्गचं वर्गमूळ X आणि 2025चं वर्गमूळ येईल 45. ही झाली X ची किंमत. याचा अर्थ विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यासाठी अक्षर आपण X मानलेला आहे, जी 45 मिळाली, म्हणजे त्या वर्गात एकूण विद्यार्थी 45 आहेत, शिवाय त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं 45 रुपये जमा केलेले आहेत. त्यामुळे हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती? मग 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 असं आपल्याला दिलेलं आहे. जर 2 आपण उजव्या बाजूला घेतले तर 1/2 गुणिले वर्गमुळात 1024 होईल, म्हणजेच x वर्ग बरोबर
वर्गमुळात 1024 आहे तसेच, तर वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर 2 आहेत, ते जर वर्गमूळ चिन्हात घेतले तर त्याचा वर्ग करायचा. मग 2चा वर्ग 4, कारण 1चा वर्ग 1च होणार आहे. मग 4 न 1024 जर भाग घालवला तर 4 दुने 8, 2 शिल्लक राहील, 4 पंचे 20, पुन्हा 2 शिल्लक राहील, 4 सख्ख 24. आपल्याला किंमत अशी मिळेल एक्स वर्गची वर्गमुळात 256/1 म्हणजे 256. ही एक्स वर्गची किंमत मिळाली वर्गमुळात 256, म्हणजेच एक्स वर्ग बरोबर वर्गमुळात 256 म्हणजे 256चं वर्गमूळ 16 येईल. आपल्याला प्रश्नात किंमत विचारली एक्सची, मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स मिळेल आणि उजव्या बाजूला 16चं वर्गमूळ 4. ही झाली एक्सची किंमत एक्स बरोबर 4, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 225च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? मग आता पहिल्यांदा 1296चं वर्गमूळ काढायचंय, पुन्हा त्याचं वर्गमूळ काढायचंय. मग 1296चं वर्गमूळ बरोबर 36 आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे 36चं वर्गमूळ 6. त्याच पद्धतीनं 625चं सुद्धा वर्गमूळ काढायचं आहे. 625चं वर्गमूळ 25 आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे वर्गमुळात 25 बरोबर 5. आणि आता ह्या ज्या दोन संख्या मिळतात 6 आणि 5 वजा करायचा आहे, म्हणजे 6 मधून 5 वजा केले तर उत्तर मिळेल 1. आणि प्रश्न विचारलाय की ही संख्या कशाचं वर्गमूळ आहे, तर 1 ही संख्या 1 या संख्येचंच वर्गमूळ आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्गसंख्या मिळेल? हे 4 पर्याय दिलेत. पहिल्यांदा 1111 मध्ये पहिला पर्याय चेक करूया. कोणती संख्या मिळवल्यास असा प्रश्न दिला. मग समजा याच्यामध्ये -22 मिळवले तर काय होईल बघू. म्हणजे 1111 अधिक वजा वजा होतील. 1111 वजा 22 ही जर वजाबाकी आपण केली तर उत्तर मिळेल 1089. आता असे दिले आपल्याला की 4 अंकी समपूर्ण संख्या मिळते, समपूर्ण वर्ग संख्या मिळते. आता 1089 वर्ग संख्या आहे किंवा नाही हे चेक करण्याची सुद्धा गरज नाही, कारण ही समसंख्या मुळात नाही. त्यामुळे हे काही उत्तर आपलं असू शकत नाही. -22 ठेवल्यानंतर जी काही संख्या मिळते ती मुळात समसंख्या मिळत नाही, ती विषम संख्या मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 2 चेक करूया. म्हणजे -87 आता मिळवून बघूया. म्हणजे 1111 अधिक -87 बरोबर पुन्हा एकदा 1111 अधिक वजा वजा होतील 87 बरोबर. मग 1111 मधून 87 जर वजा केले तर उत्तर मिळेल 1024. आता ही मात्र समसंख्या आहे आणि ही वर्ग संख्या सुद्धा आहे. म्हणजे हे आपलं उत्तर 1111 मधून 1111 मध्ये -87 ही 4 अंकी संख्या वजा केल्यास 1111 मध्ये -87 ही संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्गसंख्या मिळते. पण -111 आणि -150 या सुद्धा दोन संख्या आहेत, त्या सुद्धा चेक करून बघूया, कारण त्या सुद्धा -87 पेक्षा लहान आहेत. जर त्या मिळवल्यामुळं आणखी वर्गसंख्या मिळत असतील आपल्याला तर ते आपलं उत्तर असू शकतं. मग 1111 मधून जर 111 वजा केले तर उत्तर 1000 मिळेल. पण 1000 ही काही पूर्ण संख्या नाही, पूर्ण वर्ग संख्या नाही. ती समसंख्या आहे पण पूर्ण वर्ग संख्या नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काही उत्तर आपलं असणार नाही. आणि शेवटचा एकच पर्याय राहिला -150. जर 1111 मधून 150 वजा केला तर 961 मिळतात, जी पूर्ण वर्ग संख्या आहे पण ती विषम आहे. 2 अटी पूर्ण झाल्या पाहिजेत, पूर्ण वर्ग संख्या पण पाहिजे आणि सम पण पाहिजे, जे फक्त 1024 मध्ये ही अट पूर्ण होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न वर्गमुळात 136 भागिले वर्गमुळात 1.36 बरोबर किती. आता हे वर्गमूळ चिन्ह कॉमन ठेवूया. 136 भागिले 1.36 हा जर भागाकार केला म्हणजे 136 ला 1.36 न भागलं तर 100 मिळेल आणि 100चं वर्गमूळ 10. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न वर्गमूळ चिन्हात 292.1/4 बरोबर किती. आता 292.1/4 याचं पहिल्यांदा शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजे 292 गुणिले 4 3968 मिळेल अधिक 1
3969 आणि छेदातले 4 आहे तसेच. म्हणजे वर्गमुळात 992.1/4 म्हणजेच काय, तर 3969 छेद 4. आता इथं जर 4 न 3969 ला भाग घालवला तर उत्तर मिळेल 992.25. 3969 भागिले 4, तर 4 9 36, 3 शिल्लक राहील, पुन्हा 4 9 36, त्यानंतर 9 ला भाग घालवताना 4 दुने 8, 1 शिल्लक राहील, भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक 0, 4 दुने 8, 2 शिल्लक राहील, पुन्हा 0 घेतला तर 4 पंचे 20, 992.25. आता याचं वर्गमूळ काढायचं आहे. 992.25 चं वर्गमूळ आहे 31.5. 31.5 गुणिले 31.5 हा गुणाकार केला तर 992.25 मिळेल. आणि हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 4327, 9205, 36000 की 5476? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5476. कारण 5476 या संख्येचे आपण मूळ अवयव जर पाडत गेलो तर सर्वात अगोदर 2 न याला भाग घालू. 2 दुने 4, 2 सते 14, 2 त्रिक 6, 2 16, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 के 2, 2 त्रिक 6, 2 सक 12, 2 9 18, आणि याला डिरेक्टली 37 न भाग जाईल. कारण 37 गुणिले 37 बरोबर 1369 आपल्याला मिळतात. मग इथे 2-2 चे गट जर 2 तयार केले तर 37 गुणिले 2 हे याचं वर्गमूळ येईल, आणि 37 गुणिले 2 म्हणजेच 74. त्यामुळं 5476 ही संख्या 74चा वर्ग आहे, म्हणजेच ती पूर्ण वर्ग संख्या आहे. पुढचा प्रश्न, 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर x. तर x ची किंमत किती? मग इथं 63चा वर्ग आपल्याला करायचा आहे. 63चा वर्ग येईल 3969 अधिक 84चा वर्ग 7056. या दोन्हींची जर बेरीज केली तर ती येईल 11025, आणि ही किंमत आपल्याला x ची मिळाली. मग x बरोबर 11025. आता ही संख्या पर्यायामध्ये 11025 न देता कुठल्या तरी संख्येचा वर्ग दिलाय. तर ज्या अर्थी या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, त्या अर्थी त्या संख्येचं वर्गमूळ 147, 21, 107 असू शकत नाही, 105च असणार आहे, कारण इथे एकक स्थानी 5 आहे. ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असतं त्याचा वर्ग आपण करतो त्यावेळेला शेवटच्या 2 संख्या मिळून 25 ही संख्या तयार होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 11025 ही संख्या 105 या संख्येचा वर्ग आहे, त्यामुळे x ची किंमत येईल 105चा वर्ग. आणि हा पुढचा प्रश्न, जर वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 बरोबर a, तर a वर्ग बरोबर किती? मग वर्गमुळात 81 अधिक वर्गमुळात 16 ही बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे. मग 81चं वर्गमूळ 9 आणि 16चं वर्गमूळ 4, या दोन्हीची बेरीज 13 येईल, आणि 13 ऑप्शन इथं दुसराच आपल्याला दिसतोय. पण ही किंमत a ची मिळाली आणि विचारले आपल्याला a चा वर्ग, म्हणजे आपल्याला इथं 13चा वर्ग करायचा आहे. 13चा वर्ग 169 मिळतो. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पहिलाच पर्याय 169च्या अगोदर 13 दिलाय, जेणेकरून आपल्याला इथंपर्यंत उत्तर आपण मिळवल्यावर आपल्याला असं वाटतं कदाचित याचीच किंमत प्रश्नात विचारलेली आहे, आणि आपण पटकन तो पर्याय निवडतो. पण आपल्याला a वर्गची किंमत पाहिजे होती, त्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचायचा आणि अचूक उत्तर त्याचं निवडायचं. काही फसवे पर्याय सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात. तर हे काही प्रश्न होते नवनीत स्वाध्याय 6.1 मधले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 6.2 मधले आणखी काही सराव प्रश्न पाहू.